राम राम मुख्यमंत्री साहेब, राम राम, जय हरी. हो मुख्यमंत्री साहेब, तुम्ही आता ही जी योजना आणली लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, या आणल्याबद्दल मी तुमचं एक शेतकरी म्हणून स्वागत करतो. पण तुम्ही जरा बहिणीला मदत जरा हात आखडून केली. ती म्हणजे अशी का लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला, म्हणजे काय 50 रुपये रोज पडतो त्या लाडक्या बहिणीला. अहो असं नका करू मुख्यमंत्री साहेब. ही लाडकी बहीण ही गरीब आहे, तिला कमीत कमी तुम्ही 5000 रुपये महिना दिला पाहिजे. 50 रुपये रोजानं काय होईल तिचं. आणि लाडक्या भावाला कमीत कमी 10,000 रुपये महिना तुम्ही कबूल केला. पण ज्याचा डिप्लोमा होईल, ज्याची 12वी होईल त्याला, पण ते चुकीचं आहे. तसं नका करू मुख्यमंत्री साहेब. मग शेतकऱ्याचा जो पोरं आहे त्यांचं काय करायचं. त्यांना सुद्धा मुली देत नाही कोणी शेतकऱ्याच्या पोरायला, त्यांचे लग्नच होऊ नाही राहिले. मग आता तुम्ही असं करा मुख्यमंत्री साहेब, त्या शेतकऱ्याच्या पोरांना सुद्धा 10,000 रुपये महिन्याला द्या. तुम्हाला कुठे घरातून द्यायचे, तुम्हाला सरकारच्याच तिजोरीतून द्यायचं आहे ना. आणि दुसरी गोष्ट अशी, लाडक्या भावाला तुम्ही योजना जाहीर केली, लाडक्या बहिणीला योजना जाहीर केली, पण लाडक्या बापाचं काय आणि लाडक्या आईचं काय, त्यांना कोणी सांभाळत नाही. काही वेळा अनाथ आश्रमामध्ये टाकावं लागतं. मग त्याच्यामुळं तुम्ही काय करा. आणि एवढी खटापट तुमची कशासाठी. आता 3 महिने मतदान आलं ना, त्याच्यामुळं आहे ना. मग तुम्ही असं अन्याय नका करू. मग सगळे लाडके भाऊ धरून टाका, सगळ्या लाडक्या बहिणी, सगळे लाडके बाप, सगळ्या लाडक्या आया. एवढ्यांना एक काम करा तुम्ही, लाडक्या बहिणीला 5000 रुपये द्या महिन्याला. लाडक्या भावाला, तो शेतकरी असू का डिप्लोमा होईल असू, त्याला 10,000 महिन्याला द्या. लाडक्या बापाला 5000 द्या. आणि लाडक्या आईला बी 5000 रुपये महिना द्या. आणि कायमचे तुम्ही मुख्यमंत्री राहा, आम्हाला काय फरक पडणार त्याचा. एवढं करा. तुमच्याकडे जर पैसे नसतील तर मग का मुख्यमंत्री साहेब, तुम्ही सुरत मार्गे गुवाहाटीला जात्या, इकडे जात्या, एक आमदार फोडायला तुम्हाला 50-50 कोटी द्यात्या तुम्ही. हां, मग त्याला पैसा आहे का तुमच्याकडे. हॉटेलला बिल किती होतं तुमचं तिकडं गुवाहाटीला राहिलं. एक आमदार फोडायला तुम्ही 50-50 कोटी द्या. त्या या गरीब बहिणीला द्या ना तुम्ही, मोकळ्या मनानं मोकळ्या हातानं द्या ना. जरासं चांगली मदत करा. आमचं काही म्हणणं नाही, पण तुम्ही मदत अशी अपुरी करू नका. आणि एवढी मदत करा तुम्ही गोरगरीब सगळ्या बहिणीला भावायला. आणि आमचं काही म्हणणं नाही. परत तुम्ही मुख्यमंत्री व्हा, काही फरक पडणार नाही. राहिले तुमचे 2-3च महिने, आता तेवढ्यात तुम्ही देऊन टाका पण मोकळ्यापणानं. नसेल तर काय अंबानीकडून कर्ज उचला, पण द्या बहिणीला चांगलं. बहिणी तुमच्या नाव घेतील आणि मतदानही करतील सगळे तुम्हाला. करा, एवढं करा. आणि थांबतो. जय जवान जय किसान.